हॅलो फ्रेंड्स, चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. सो फ्रेंड्स, रिलीज झालाय झापूक झुपूक या फिल्मचा ट्रेलर आणि घेऊन आलोय तुमच्यासाठी त्याच ट्रेलरचा रिव्ह्यू. चला तर बोलूया मला हा ट्रेलर कसा वाटला. सो लेटेस्ट बिग बॉस मराठीच्या सीझन नंतर केदार शिंदेंनी ही फिल्म अनाऊन्स केली होती. ऍक्च्युली त्यावेळी मी खूप डायसी होतो की ही फिल्म खरंच होईल का. अनाऊन्स तर नक्कीच केली आहे, बट ही फिल्म खरंच होईल का. बट आय एम हॅपी की ते ऍक्च्युली ही फिल्म कम्प्लीट झाली आहे आणि त्याचा ट्रेलरही आलाय आणि सूरज चव्हाण त्या फिल्ममध्ये आपल्याला दिसतोय. ऍक्च्युली आपल्या सगळ्यांनाच बिग बॉस मधून ह्या मुलाची जर्नी माहिती आहे की त्याने कसं त्याचं आयुष्य जगलंय, त्याचे म्हणजे काय काय ट्रॅजेडीज झाल्यात हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्याची लाईफची स्टोरी आपल्याला माहिती आहे आणि तो आता एका मेन स्ट्रीम कमर्शियल फिल्म मध्ये आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे कसा आहे हा ट्रेलर, तर ऑनेस्टली सांगायचं ना, मी जेव्हा याचा टीजरही रिलीज झाला होता त्याच्यावर मी व्हिडिओ केला नव्हता, बट मी अनेकांना त्याच्यावरती रिॲक्ट करताना पाहिले, त्याला ट्रोल करताना पाहिले. मला ऍक्च्युली विचारायला ना तर मला असं वाटतंय की त्याच्या बेस्ट कॅपॅसिटीमध्ये केलेली ही फिल्म असणार आहे असं माझा प्राथमिक अंदाज आहे जेव्हा मी ट्रेलर पाहिला. कारण त्यांनी त्याला कम्फर्टेबल ठेवून त्याच्या कॅपॅसिटीमध्ये जे आहे त्याच्या अराउंड ती स्टोरी गुंफली आहे. अगेन स्टोरी काय आहे आणि अख्खी फिल्म काय असेल हेच आपल्याला याच्यातनं कळतंच की एक वय असतं, त्याच्यामध्ये आपल्याला कळत नाही आणि प्रेम आंधळं असतं. मग ते कोणाबरोबर होतो त्याच्यामध्ये मग समाजामध्ये जी दरी आहे इन टर्म्स ऑफ फायनान्सेस ते आपल्याला कळत नाही आणि त्याच्यानंतर मग काय फेस करावं लागतं. प्लस शिक्षण हा किती महत्वाचा घटक आहे आयुष्यातला, हे सगळं ह्या फिल्ममध्ये सांगितलं जाणार आहे जे आपल्याला ट्रेलर पाहिल्यानंतर कळतं. व्हॉट इज बेस्ट अबाउट दिस ट्रेलर इज त्याचे जे म्हणजे ही स्टोरी खूप रिलेटेबलही होणार आहे. कारण तो सूरज चव्हाण जसा आपल्याला माहिती आहे किंवा त्याची एक बोलण्याची विशिष्ट पद्धत आहे. प्रेम दिसन तिथं ठोका, कालीज लावताना तर बेटन गोलीगत धोका. त्याला कुठेही न हलवता किंवा त्याचे काही स्पेसिफिक डायलॉग्स आहेत किंवा त्याची जी बोलायची स्टाईल आहे ती इंटॅक्ट ठेवून त्यांनी ही फिल्म केली आहे, विच इज अ गुड पार्ट. त्याने होणार काय, तो तसाच्या तसा लोकांना ते रिलेट होईल स्टोरी आणि लोक बघतील. तरी लोक असंही म्हणतात की अरे ह्या तो रील्स बनवायचा आणि तेच परत फिल्म मध्ये का आणलंय. बट आय हॅव अ डिफरंट ओपिनियन. कारण ते जर नसतं आणि त्याच्याकडनं टू बी व्हेरी ऑनेस्ट अतिशय हिरोईक काही काम करायचा प्रयत्न केला असताना तर नसतं झालं ते आणि मग तो फेल्युअर कदाचित झाला असता आणि तो लोकांना आवडला नसता कदाचित. दिस इज माय गेस. बट आता बघताना असं वाटतं की ओके, असाच आपल्याला ह्या माणसाचा किंवा ह्या मुलाचा प्रवास माहिती आहे आणि तेच जसंच्या तसं घेऊन एक ड्रॅमॅटाइज्ड व्हर्जन आपण म्हणू शकतो की आपल्यासमोर आणलं गेलं आहे आणि त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली प्रेमाचा फॅक्टर घेऊन ते आपल्याला दाखवायचा प्रयत्न असणार आहे. सो आय फील की ही स्टोरी लोकांना रिलेटेबल होईल आणि समहाऊ त्याच्याकडनं जे काम असेल ते आपल्याला नॅचरल देखील वाटेल. सो लेट सी. लवकरच फिल्म रिलीजही होणार आहे आणि आपल्यासमोर जे काय आहे ते सत्य बाहेर येणारच आहे. सो तेव्हा आपण भेटूच, तेव्हा आपण बोलूच. बट हा माझा प्रायमरी एक व्ह्यू होता ह्या फिल्मच्या ट्रेलर बद्दल. तुम्ही हा ट्रेलर पाहिलाय का आणि तुम्हाला कसा वाटलाय हा ट्रेलर मला कॉमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ शेअर करा अनेकांबरोबर. आपल्या चॅनलला लाईक करा. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.